नमस्कार. सध्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यात. काल परवा मतदान पार पडलं आणि तेव्हापासून आता सर्वांचंच लक्ष जे आहे सर्वच मतदारसंघांकडे लागून आहे. परंतु सर्वात जास्त जर महाराष्ट्राचं लक्ष कुठल्या मतदारसंघाकडे लागून असेल तर तो आहे दादर माहीम. कारण या ठिकाणावरनं राज ठाकरे यांचे पुत्र असणारे अमित ठाकरे हे पहिल्यांदाच त्या ठिकाणावरनं उभे राहिलेत आणि त्यांना टक्कर देण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडनं सदा सरवणकर तर त्याचसोबत शिवसेना ठाकरे गटाकडनं महेश सावंत हे समोर उभे राहिलेले आहेत. मित्रांनो, या मतदान केंद्रावरती जे आहे या तिन्हीच्या तिन्ही उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान व्हावं म्हणून मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली आणि त्याचमुळे जे आहे गेल्या वर्षी म्हणजे 2019ला या ठिकाणावरती जेव्हा मतदान पार पडलं होतं तेव्हा या मतदान केंद्रावरती 52% असं मतदान झालं होतं. परंतु यावर्षी या ठिकाणचा मतदानाचा आकडा वाढला आणि 58% इथपर्यंत मतदान पोहोचलं आहे. परंतु मित्रांनो, आता सर्वात मोठी बातमी अशी समोर निघून येत आहे की या ठिकाणचा पोल देखील एक्झिट पोल देखील समोर आलेला आहे आणि त्या एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगत आहे तर राज ठाकरे यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धक्का बसताना दिसत आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार असं सांगितलं जात आहे की ठाकरे गटाचे महेश सावंत हे जे आहेत या ठिकाणावरून विजय होऊ शकतात आणि ते जर विजयी झाले तर ते जायंट किलर ठरतील आणि त्यामुळे राज ठाकरे यांना मोठ्या प्रमाणात धक्का बसणार आहे. कारण राज ठाकरे यांचे पुत्र पहिल्यांदाच त्या ठिकाणावरून उभे राहिलेत आणि त्यानंतर ते जर पडले तर हा त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का असेल असं बोललं जात आहे. तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.